बातमी नागपुरातून। नागपूर महापालिका आयुक्तांनी दिलेली 31 मेची डेडलाईन संपली असून अजूनही रस्त्यावरील खड्डे कायम आहेत। मानेवाडा बेसा रोडवर रस्त्याचं आणि पाईपलाईनच्या कामासाठी 3 ते 4 फुटाचे खड्डे खोदण्यात आले। 31 मे पर्यंत खड्डे बुजवले नाही तसंच रस्त्याची कामं पूर्ण केली नाही तर कारवाई करू असा इशारा पालिका आयुक्तांनी दिला होता। 31 मे पर्यंत नागपूर शहरातील खड्डे बुजवा असे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले होते। तरीही नागपूर शहरातील बऱ्याच भागामध्ये विकास कामं सुरू आहे आणि खड्डे जे आहेत ते अजूनही कायम आहे। मी सध्या आहे मानेवाडा बेसा रोडवर। याच भागात गेल्या वर्षी पुरामुळे जवळपास 20 ते 25 हजार घरांमध्ये पाणी शिरलं होतं आणि आता त्याच भागात मुख्य रस्त्यावर हे 3 ते 4 फुटाचे कुठं 5 फुटाचे खड्डे अजूनही खणून आहे आणि पावसाळा लागलेला आहे। जर मुसळधार पाऊस झाला, पूर परिस्थिती झाला तर हे सगळे खड्डे जीवघेणे ठरणार आहे आणि संपूर्ण रोड जो आहे तो या ठिकाणी खोदून ठेवलेला आहे। पावसाळ्यामध्ये रस्ते खोदण्यास मनाई करण्यात आलेली आहे कुठल्याही संस्थेला। तरीही नागपूर शहरामध्ये बऱ्याच भागामध्ये अशा प्रकारे विकास कामांचे खड्डे जे आहेत ते कायम आहे। गेल्या वर्षीप्रमाणे जीवितहानी आणि लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं, पुराचं पाणी शिरलं तर मग याला जबाबदार कोण, हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।